आता वळूया आपण काही राजकीय महत्त्वाच्या बातम्यांकडे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली। मात्र त्यांच्याच विरोधात आता महायुतीत असणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी रणशिंग फुंकले। महायुतीच्या विरोधातमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली। त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली। त्याचा नेमका फायदा आता कुणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं। शिवाय पंतप्रधान मोदी यांच्यासाठी आपण रिंगणात आहोत असा खुलासा देखील आवाडे यांनी केलाय। त्यांच्यामागे भाजपचा हात आहे का अशी देखील आता चर्चा सुरू झाली। आपण अधिक माहिती घेऊ, आमची प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत आहेत। रणजित, जर पोस्टर बघितलं आपण तर आमदार प्रकाश अण्णा आवाडेंचं पोस्टर देखील बोलकं आहे। त्यांनी मोदींचं नाव घेतलेलं आहे। कोण छुपे हात आहेत का या पाठीमागे? हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आता आवाडेंनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता बहुरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एका बाजूला महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने असताना आवाडेंनी आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे। छुपे हात आपण म्हटलं तर त्यांना जाणीवपूर्वक अण्णांना उभं केलेलं आहे का या संदर्भात आता चर्चेला उधाण आलेलं आहे। कारण याच मतदारसंघावर भाजपने आपला दावा दाखल केला होता। शौमिका महाडिक यांचं नाव या निमित्ताने पुढे आलं होतं। भाजप या परिसरामध्ये वेगवेगळे कल चाचण्या घेत असल्याचं सुद्धा समोर येत निश्चितच। तरी सुद्धा आता जी आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांची जी कृती आहे ती नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला धक्कादायक आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।